नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मला वाटते 9-1 दिवस झालेले आहेत हमास आणि इस्रायल यांचं जे युद्ध सुरू झालेलं आहे त्याच्या वेगवेगळ्या बातम्या, व्हिज्युअल्स, विश्लेषण होतं आहे. पण जी भूमिका इस्रायलने आत्ता घेतलेली आहे की गाझापट्टी रिकामी करा, गाझापट्टी रिकामी करा, उत्तर गाझापट्टीतून दक्षिण बाजूला लोकांनी निघून जावं, कारण त्या उत्तर भागामध्ये जवळजवळ 20-22 लाखापैकी 11-12 लाख लोक हे उत्तर गाझामध्ये राहतात. तिथल्या 2 प्रमुख शहरांचीच लोकसंख्या जवळपास 11 लाख आहे आणि इकडे विखुरलेले धरले तर 13-14 लाख पॅलेस्टाईनी लोक हे उत्तर गाझामध्ये राहतात. आणि तोच हमासवाल्यांचा अड्डा आहे. त्यामुळे तो आम्हाला बेचिराग करायचा आहे, तर तुम्ही ज्यांना लढायचं नाही आहे, ज्यांना मरायचं नाही आहे, त्यांनी निमूटपणे उत्तर गाझापट्टी रिकामी करावी आणि दक्षिण गाझापट्टीत जावं, असा इशारा इस्रायलने जाहीरपणे दिला होता. आणि नुसता जाहीरपणे दिला असं नाही, तर त्यासाठी पत्रकं छापून त्या पत्रकांचा विमानातून पाऊस पाडला आणि त्यामुळे मोठ्या संख्येने उत्तर भागातले पॅलेस्टाईनी लोक दक्षिणेकडे गेलेले आहेत. आणि मी जो आकडा ऐकला तो 4 ते 5 लोक आधीच गेलेले आहेत आणि उरलेल्यांनी जाऊ नये यासाठी हमासला आटापिटा करावा लागतोय. याचं कारण हमासला त्या सामान्य नागरिकांच्या मध्ये लपून घातपात करायचे आहेत आणि सगळे ते निघून गेले तर मग इस्रायल आपल्याला बेचिराग करणार याविषयी हमासच्या मनात शंका नाही. आणि ही काय रणनीती आहे की बाबा पुढच्या 4 दिवसात, पुढच्या 2 दिवसात सगळी उत्तर गाझापट्टी रिकामी करा, असा अल्टिमेटम इस्रायलने दिलेला आहे. आणि मग ही रणनीती काय आहे त्याची चर्चा चालली आहे. पण त्या रणनीतीचं एक लक्ष जे आहे, टार्गेट आहे, हे अनेक चर्चा करणाऱ्यांच्या लक्षात आलेलं नाही आहे. त्यांची इस्रायलच्या धोरणाची धोरणातला सार असा आहे की त्यांना हमास हा विषय कायमचा संपवायचा आहे. आणि कायमचा संपवायचा असेल तर तो कसा संपवायचा, दहशतवाद हा पूर्णपणे संपून टाकायचा असेल तर त्याचं जगातलं सर्वोत्तम उदाहरण इस्रायल देऊ शकलेला नाही 70 वर्षात. पण 15 वर्षापूर्वी मला वाटतं श्रीलंकेच्या राजपक्षे नावाच्या अध्यक्षाने त्याचं उत्तम उदाहरण दिलेलं आहे, प्रात्यक्षिक दिलेलं आहे. राजीव गांधींच्या काळापासून किंवा त्याच्या आधीपासून म्हणजे 1980च्या आसपास श्रीलंकेमध्ये तमिळी वाघ नावाचा दहशतवाद उदयाला आला. सुरुवातीला त्याला इंदिराजींच्या काळामध्ये भारत सरकारने मदत केली होती. भारतीय सैन्याकडूनच तमिळी वाघांना घातपात करण्याचं प्रशिक्षण दिलं गेलेलं होतं. आपण आज पाकिस्तानी लष्कर काश्मीरी लोकांना किंवा मुस्लिमांना पाकिस्तानातल्या अतिरेकी बनवतं, प्रशिक्षण देतं आणि भारतात पाठवतं असा आरोप करतो. पण तोच आरोप इंदिराजींच्या काळामध्ये भारतालाही लागू होत होता, कारण भारताच्याच लष्कराने तमिळी वाघांना लष्कराचं प्रशिक्षण दिलं होतं. अगदी त्याचे जे प्रभाकरन म्हणून कमांडर होते त्यांची राजीव गांधी यांची झालेली भेट, त्याचा फोटोसुद्धा उपलब्ध आहे. मुद्दा इतकाच मित्रांनो की हळूहळू करत ते श्रीलंकेतलं तमिळ वाघ प्रकरण इतकं बोकाळत गेलं की मला वाटते दुसऱ्या एक महिला चंद्रिका सेनानायके किंवा अशा काहीतरी होत्या, त्यांना देखील एका घातपातामध्ये जखमी व्हायची. त्यांच्या कार्यक्रमात समोर असा बॉम्ब फुटला होता आणि त्या जखमी झाल्या होत्या, त्यांचा डोळा निकामी झाला होता. इतकं बोकाळलेलं होतं. कुठे कधी श्रीलंकेत घातपात होईल त्याचा हे नव्हता. आणि या सगळ्या तमिळी वाघांचा अड्डा उत्तरेकडे म्हणजे जाफना भागामध्ये होता.
आणि दरवेळेला काय व्हायचं की मग श्रीलंकेचं सरकार आणि तमिळी वाघ यांच्या बैठका ॲम्नेस्टी इंटरनॅशनलवाले योजायचे. स्कॅन्डिनेव्हियन कुठचा नॉर्वे, स्वीडन वगैरे असे जे देश आहेत तिथे या लोकांच्या बैठका व्हायच्या आणि काय ते युद्ध शस्त्रसंधी व्हायची. परत काही दिवसानंतर तमिळी वाघ आपली आवरावर करू शकले, सावरासावर करू शकले की शक्तिमान व्हायचे आणि परत घातपात सुरू करायचे. हा खेळ दीर्घकाळ चालू होता. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले. ते श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेले असताना त्या सैनिकापैकी एकाने आपली बंदूक राजीव गांधींना मारण्याचा प्रयत्न केला. हा पण लाईव्ह रेकॉर्डेड प्रसंग आपण बघितलेला आहे. पण सांगायचा मुद्दा असा मित्रांनो की इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या कालखंडामध्येच हे तमिळी घातपाती निर्माण करण्यात आले आणि एक दिवस त्याच तमिळी वाघांनी राजीव गांधींचा सुद्धा बळी घेतला होता. खलिस्तान प्रकरण काही अंशी तसंच आहे. त्यालासुद्धा काही अंशी इंदिराजी जबाबदार होत्या आणि त्या खलिस्तानी दहशतवादानेच इंदिराजींचा सुद्धा बळी घेतला. हा सगळा इतिहास मी इस्रायलच्या निमित्ताने एवढ्यासाठी सांगतोय की यातून बाहेर पडायचं तर मध्यस्थी करून, वाटाघाटी करून, राष्ट्रसंघाच्या मदतीने किंवा मानवतावादी ॲम्नेस्टी इंटरनॅशनलच्या मदतीने हा तिढा सुटणार नाही. हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा राजपक्षे नावाच्या नेत्याने तमिळी वाघांचं पूर्ण निप्पात करणार, निर्वंश करणार ही भूमिका घेऊनच निवडणुका लढवल्या होत्या. मला वाटतं 2000च्या आसपास काहीतरी गोष्ट असेल. आणि त्यांनी ठरवलं की मला निवडून द्या, मी तमिळी वाघ हा विषयच श्रीलंकेतून संपवून टाकेन. आणि लोकांनी राजपक्षांना मतं दिली. राजपक्षे अध्यक्ष झाले आणि त्यांनी हळूहळू करत उत्तरेकडील जाफना भागातून त्या तमिळी वाघांचा निप्पात करायचं ठरवलं होतं. अनेकांनी मध्यस्थी करायचा प्रयत्न केला पण ते म्हणाले नथिंग डुईंग. आम्हाला तमिळी आपला श्रीलंकन भूमिकेमध्ये एक सुद्धा तमिळी वाघ नको आहे. आणि मग त्यासाठी त्यांनी सगळी शस्त्रसज्जता केली. श्रीलंकेच्या सेनेला तयार केलं. त्यांना रणनीती आखायला लावली. त्यांनी जी रणनीती राबवली तीच रणनीती आता नेत्यानाहू गाझा विषय आणि हमास विषय संपवण्यासाठी इस्रायलमध्ये राबवत आहेत. श्रीलंकेची रणनीती काय होती? त्यांनी सांगितलं एकही तमिळी वाघ आम्हाला नको आहे. आणि हे तमिळी वाघ जर जाफना परिसरातल्या सामान्य तमिळी नागरिकांमध्ये दडी मारून बसले असतील आणि त्यांची ढाल करून आमच्या जीवावर उठले असतील तर तमिळी जनतेने, श्रीलंकेतल्या तमिळी जनतेने, जाफनातल्या तमिळी जनतेने त्यांना आवरावं किंवा त्यांना सोडून बाहेर यावं. आणि मग सगळी योजना तयार झाली वर्षभरात. तेव्हा राजपक्ष यांच्या सरसेनापतींनी एक घोषणा केली की जे लोक जाफनामध्ये तमिळी आहेत पण तमिळी वाघ नाहीत, त्यांनी पुढल्या 90 दिवसामध्ये, फक्त 90 दिवसामध्ये अंगावरच्या कपड्यानिशी आणि आवश्यक त्या साहित्यानिशी जाफना हा प्रदेश सोडावा आणि अमुक एक सीमारेषा आखलेली आहे त्या सीमारेषेच्या अलीकडे यायचं. ज्या सीमारेषेवर जाफना आणि पूर्ण श्रीलंका याच्यामध्ये एक सीमारेषा आखलेली होती, त्या सीमारेषेच्या या बाजूला, दक्षिण बाजूला निघून यायचं. जे स्वतःला तमिळी वाघ म्हणत नाहीत, जे तमिळी वाघांच्या बरोबर लढण्याची ज्यांची इच्छा नाही आहे, त्यांनी तमिळी वाघांची साथ सोडावी आणि सुरक्षित जगण्यासाठी दक्षिण बाजूला यावं, सीमा पार करावी. आणि 90 दिवसानंतर जे कोणी जाफनाच्या भूमीमध्ये, प्रदेशामध्ये उरलेले असतील त्या प्रत्येकाला तमिळी वाघ ठरवून ठार मारलं जाईल. दया माया दाखवली जाणार नाही. मग त्यातला कोणी म्हातारा असो, वृद्ध असो,
महिला असो, पुरुष असो, बालकं असो, तरुण मुलं असोत, नाही. मुदत संपल्यानंतर जाफना परिसरामध्ये जो जो उरलेला असेल तो तमिळी असो वा नसो, त्याला टिपून टिपून ठार मारला जाईल. हां, दुसरी गोष्टही केली होती. एका बाजूला दक्षिण श्रीलंकेच्या बाजूने एक रेषा आखली होती आणि इकडे सगळी लष्कराची तैनात केली होती. तसंच उत्तरेला जाफनाच्या बाजूने जो समुद्र आहे बंगालच्या उपसागराचा, त्या बाजूने श्रीलंकेचं नौदल तैनात करण्यात आलं होतं. समुद्रमार्गे कोणीही भारताकडे किंवा इतर देशाकडे पळून जाऊ नये तमिळी वाघांनी, म्हणून तिकडून नाकाबंदी केली होती. आणि इकडे तमिळी वाघ नसलेल्यांनी किंवा ज्यांना श्रीलंकेशी लढायचं नाही आहे त्यांनी ही सीमारेषा पार करून यावी म्हणून 90 दिवसाची मुदत दिली होती. आणि मित्रांनो, 90 दिवसाची मुदत संपल्यावर सगळ्या जगाने, राष्ट्रसंघाने, ॲम्नेस्टी इंटरनॅशनलने, मानवतावाद्यांनी कितीही इशारे दिले तरीही श्रीलंकेचे अध्यक्ष राजपक्षे बदललेले नव्हते. ती मुदत संपल्यानंतर लष्कर, श्रीलंकेचं लष्कर, श्रीलंकेचे सेना आणि श्रीलंकेचं नौदल यांनी चहूकडून जाफनावर हल्ला केला आणि एक एक तिथे राहिलेल्या माणसाला टिपून मारलं. चौकशी केली नाही, त्यांना जिवंत पकडण्याचा सुद्धा प्रयत्न केला नाही. जो समोर दिसला तो तमिळी वाघ आहे, तो घातपाती आहे, तो अतिरेकी आहे म्हणून त्याला मारून टाकलं. अर्थात यावरून जगभर मानवतावादी हलकल्लोळ होणार, मानवतावादी अराजक सुरू झालं. पण श्रीलंकन सेना बदली नाही, श्रीलंकेचं सरकार बदललं नाही. पाश्चात्य देशातल्या मानवतावाद्यांनी अक्षरशः धुमाकूळ केला आणि मग राष्ट्रसंघ, ॲम्नेस्टी इंटरनॅशनल यांनी आपली आपली शिष्टमंडळं, तपास पथकं जाफनामध्ये पाठवण्याची घोषणा केली. तर राजपक्षांनी सांगितलं इथे यायचं नाही, समुद्रमार्गे यायचं नाही, विमानाने यायचं नाही. ॲम्नेस्टी इंटरनॅशनलला किंवा अगदी राष्ट्रसंघाला सुद्धा श्रीलंकेच्या भूमीवर पाऊल ठेवलं दिलं जाणार नाही. आम्ही स्वतः सांगतोय, आम्ही हे लोक मारलेले आहेत आणि हे अतिरेकी होते, हे घातपाती होते आणि हे जनावरं होते, ते माणूस नव्हते. आणि म्हणूनच या विषयामध्ये मानवतावादाचा, मानवी हक्काचा विषयच येत नाही, ही ठाम भूमिका श्रीलंकेने घेतली होती. जी मुदत दिली त्या मुदतीमध्ये जे सुरक्षित जागी आले नाहीत त्या सगळ्यांना तमिळी वाघ ठरवले, त्यांचा निप्पात केला. आणि मित्रांनो, आता मला वाटते 15-17 वर्ष होत आली श्रीलंकेमध्ये घातपाताची एकही घटना घडल्याची बातमी आपल्याला वाचायला मिळालेली नाही. श्रीलंकेची ही रणनीती होती. एकही अतिरेकी शिल्लक ठेवायचा नाही. तो माणसासारखा दिसत असला तरी तो व्हायरस आहे, तो रोग आहे, तो पूर्णपणे नामशेष केला पाहिजे. ही जी रणनीती आखून राबवली तीच रणनीती आता इस्रायल गाझापट्टीमध्ये हमासच्या विरोधात राबवत आहे. त्यामुळे इस्रायलची रणनीती गाझापट्टीमध्ये काय आहे याच्यावर मोठमोठी चर्चा करणारे जे आहेत ते विसरून गेले. ही मोसादची, नेत्यानाहूंची किंवा इस्रायली लष्कराची रणनीती नाही आहे. ती रणनीती श्रीलंकेच्या सैन्याची आणि तत्कालीन राष्ट्राध्यक्ष राजपक्षे यांनी अवलंबलेली आणि यशस्वी केलेली रणनीती आहे. हा, मानवतावादी 2-4 वर्ष आदळआपट करत राहिले पण पुढे काही झालं नाही. हळूहळू करत त्याच श्रीलंकेवर बहिष्कार घालणारे सगळे पाश्चात्य देश श्रीलंकेशी जुळवून घ्यायला लागले. तमिळी वाघ या पृथ्वी तलावर होते की नाही याचा पण आता जगाला विसर पडलेला आहे. तितकं कठोर होऊन, निर्दय होऊन
जर राजपक्षेसारख्या नेत्याने श्रीलंकेतला तमिळी वाघांचा ताफा संपवला नसता तर आजही श्रीलंका तमिळी वाघांच्या दहशतवादाशी झुंजताना आपल्याला दिसला असतं. मला वाटतं बाकीच्या म्हणजे वेस्ट बँक मला म्हणतात त्या भागामध्ये एवढा अतिरेक पॅलेस्टाईनींचा नाही आहे. लढण्याची मस्ती आणि खुमखुमी ज्या मुठभर गाझापट्टीतल्या पॅलेस्टाईनी लोकांना आहे त्यांना संपवायचे आणि त्यासाठी त्यांनी ज्यांना ढाल बनवलेला आहे त्या पॅलेस्टाईनी नागरिकांना आधी इशारा द्यायचे, जिवंत राहायचं असेल तर निमूटपणे दक्षिण गाझामध्ये जा, तुम्हाला मुदत दिलेली आहे, जिवंत राहायचं की हमास म्हणून मारायचं हा निर्णय गाझापट्टीतल्या सामान्य पॅलेस्टाईनी नागरिकाला घेणं भाग आहे. आणि एक गोष्ट सरळ आहे मित्रांनो, राष्ट्रसंघ असो किंवा ॲम्नेस्टी इंटरनॅशनल असो त्यांनासुद्धा इस्रायल आता श्रीलंकेप्रमाणे दाद देणार नाही. कारण नेत्यानाहू यांच्यामध्ये राजपक्षे संचारलेला आहे, राजपक्षे संचारलेला आहे. जो मुदत संपल्यानंतर गाझा उत्तर गाझामध्ये थांबून राहिलेला असेल त्याला हमासचा अतिरेकी ठरवून ठार मारलं जाणार आहे. मग तो वृद्ध असो, महिला असो, बालक असो किंवा खरा अतिरेकी किंवा खोटा अतिरेकी असो, तो उत्तर गाझामध्ये आहे म्हणूनच हमास आहे. थोडक्यात पूर्णपणे हमास या प्रवृत्तीचं गाझापट्टीतून निर्दालन करणं ही राजपक्षे रणनीती नेत्यानाहू यांनी अवलंबलेली आहे. आणि ते झालं नाही तर ही हमासची प्रवृत्ती आहे ती संपन्न झालेल्या प्रगतीपथावर असलेल्या अरबी देशांनासुद्धा मातीमोल करून टाकायला थांबणार नाही हे ओळखून बहारीन, दुबई, सौदी अरेबिया यासारखे अनेक देश इस्रायलच्या विरोधात गेलेले नाहीत. सुंठी वाचून खोकला जाईल म्हणून हमासचं हत्याकांड किंवा हमासचं निर्दालन हे इस्रायलकडून करून घ्यायचं ही अरबी देशांची सुद्धा, तेलसंपन्न अरबी देशांची भूमिका आहे. अगदी इजिप्तची सुद्धा तीच भूमिका आहे. त्यामुळे अरब इस्रायल हमास इस्रायल युद्धामध्ये काय होईल तर त्यांचा हमासचा तमिळ विभाग होईल असा त्याचा अर्थ आहे. आणि मला वाटत नाही ज्या प्रकारे हमासने हल्ला केला आहे त्यानंतर खवळलेला इस्रायल हा हमासचं नामोनिशाणसुद्धा शिल्लक राहू देणार नाही. आणि हमासच काय हिजबुलला पण आणि इराणला पण दणका दिल्याशिवाय इस्रायल थांबण्याची बिलकुल शक्यता नाही. म्हणून मी त्याला म्हणतो की ही इस्रायल आणि नेत्यानाहू यांनी श्रीलंकन सेनेकडून केलेली रणनीतीची उसनवारी आहे. बघू पुढच्या महिन्या 2 महिन्यात काय होतं ते. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.